The next point, multiple instructions. So we are on advanced filter where we discussed some options of seed, where line addressing, in that the line addressing. Next one, selecting lines from anywhere. Okay, another next good feature of seed is, okay, to select set of lines anywhere. Okay, so like here means that group of lines, there is no any restrictions to select a group of lines. You can select set of group of lines, okay, from the files. Okay, so how it is? Okay, for that you have to use option, obviously -n. Okay, that for number of lines, with the -n you have to use -e. Okay, with that you have to use -e. See here, -e option, and P obviously for to print all that selected information that is selected by the criteria. Okay, and this is the totally criteria, and that criteria contains address as well as action, means like 1 2 is the address, 3 5 is the address, 7 9 is the address, and the P indicates the action, means to print. Okay, so this option is useful, okay, when you are applying instructions again and again frequently. Okay, means as a system administrator, if he needs to watch information, same information, for that you have to instruct the same command again and again rather than inserting the same command again and again. Okay, it is very much better to store that command into the file, and we specify that file as argument to the command. बघा, इथं आपण मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स हा जो पॉईंट पाहतोय, हा जो पॉईंट बघतोय ना, ओके, हा पॉईंट किती चांगली सोय दिली बघा त्यानं. ओके, आपण हे बघितलं होतं, सिलेक्टेड लाईन्स फॉर एनीवर बघितलं, म्हणजे कुठल्याही लाईन्स आपण निवडू शकतोय, जसं 9 to 11 असं कुठल्याही लाईन निवडू शकतोय. पण तुम्हाला समजा लाईन्स आपण सिलेक्ट करतोय कुठल्याही, पण तुम्हाला अशा सेटअप पाहिजेत आणि संच पाहिजे त्यांचा, जसं इथं 1 ते 2 3 ते 5 7 ते 9, ओके, अशा लाईन्ससुद्धा आहेत. ओके, जर तुम्हाला अशा मधल्या लाईन्स हवे असतील तर तुम्ही असंही देऊ शकताय बघा. ओके, त्यासाठी मात्र तुम्हाला -n, ओके, आणि ई हा ऑप्शन, ॲक्च्युली ई हा ऑप्शन तुम्हाला वापरावा लागतो. ओके, जर अशा प्रकारच्या मधल्या लाईन्स तुम्हाला जर पाहायचे असतील, पहिली लाईन, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सातवी आठवी नववी, हे जर बघा असेल तर तुम्ही असं वापरू शकताय. ओके, तर इथं वाटल्यास बघा, प्रॅक्टिकली मी इथे केलेलं आहे. ओके, तर इथं आहे बघा ते. ओके, इथं हे ॲक्च्युअल आपला डेटा आहे, बरोबर आहे का? ही EMP फाईलच्या आतमध्ये हा डेटा, EMP फाईलमध्ये डेटा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हे अप्लाय केलं आहे बघा, सीड, इथं लक्ष द्या. ओके, सीड -n, ह्या लाईनला -n -e 1 सिंगल कोटेशनच्या आतमध्ये 1p, म्हणजे पहिली लाईन प्रिंट कर. नंतर -e म्हणजे आणखी सेट कुठला पाहिजे असेल तर 3 4, ओके, हा प्रिंट कर. ओके, हे दिले तर इथं होतं बघा, कसं पहिली लाईन प्रिंट केली, इथं पहिली प्रिंट केली. ओके, तिसरी आणि चौथी इथे दिसते बघा, तिसरी आणि चौथी, म्हणजे अशा संच पाहिजे तुम्हाला अशा लाईन्सचा. ओके, सेट ऑफ लाईन्सचा, तर ते शक्य आहे. तर त्यासाठी तुम्हाला मात्र -e हा ऑप्शन वापरावा लागतो. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा आणखी एक ऑप्शन दिला आहे इथे तुम्हाला जो पाहायला मिळतो, दॅट इज -f. ओके, -f. आता हे काय आहे बघा, -f ॲक्च्युली इंडिकेट्स अ फाईल. म्हणजे बघा, ही फॅसिलिटी का दिली, ओके, का दिली बघा, तर समजा ॲज अ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहात तुम्ही आणि तुम्हाला काही माहिती सारखी लागते, मग ती माहिती तुम्हाला सारखी मिळवण्यासाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन देत आहे. मग त्या इन्स्ट्रक्शन पण तुमच्या सारख्याच असतील. जसं समजा ही इन्स्ट्रक्शन तुम्ही सारखी देत आहे, दिवसभरात सारखी देत असताय, तर तुम्हाला काय करावं लागेल, साहजिकच तुम्हाला हे टाईप करावं लागेल. जेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तेव्हा साहजिकच या फिल्टरला हे तुम्ही इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल आणि तुम्हाला ती माहिती भेटेल. तुम्हाला हे सारखं टाईप करावं लागेल. मग टायपिंगमध्ये कसं होतं की तेच टाईप करणं कधी म्हणजे ते काही टाईप करताना कधी एखादी मिस्टेक झाली तर आपल्याला एरर येतो. तर असं करण्यापेक्षा जे तुम्हाला लागतं ना, सारखं लागतं, तेच जर तुम्ही एका फाईलमध्ये परमनंटली सेव्ह केलात, म्हणजे ती फाईल फक्त अप्लाय करायची, सगळं टाईप करण्यापेक्षा त्याच्यामध्ये ती फाईल फक्त द्यायची सीडला, तर काय होईल, खूप बेटर होईल. म्हणजे ते फक्त फाईलचं नाव फक्त आपल्याला बरोबर द्यायचं आहे, हे एवढं सगळं देण्यापेक्षा बरोबर
कारण ही इन्स्ट्रक्शन एवढी आहे, कधी कधी ह्याच्यापेक्षाही मोठी असू शकते. ओके, तर ह्याच्यापेक्षा तीच इन्स्ट्रक्शन जी सारखं लागतं ना तेच तुम्ही एका फाईलमध्ये सेव्ह करा. बघा मी इथं केलेलं आहे. फॉर दॅट त्यासाठी मी इथं काय केलं बघा, एक फाईल क्रिएट केलेली आहे, कॅट INSTR instruction.txt नावाची फाईल ऑलरेडी क्रिएट केली आणि त्या फाईलच्या आतमध्ये डेटा ठेवला आहे बघा. हा त्याच्या आतमधला डेटा आहे. ओके, हा त्याच्या आतमधला काय आहे, डेटा आहे बघा. हा त्याच्या आतमधला डेटा आहे. ठीक आहे, हा डेटा आहे. आता काय केलं बघा, सीड -n ओके. आता हे EN नंबर ऑफ लाईनसाठी हे -EF इथे दिले मला. -EF इंडिकेट करतं फाईल. ओके, म्हणजे ही फाईल की म्हणजे या -EF नंतर द्यावं लागतं ते -EF. ओके, त्याच्यानंतर ही फाईलचं नाव द्यायचं. म्हणजे ही फाईल ऑलरेडी तयार करून ठेवायची की ज्या फाईलमध्ये तुम्हाला सारख्या इन्स्ट्रक्शन लागत आहेत त्या अशा प्रकारे द्यायच्या. किती लागते इन्स्ट्रक्शन ती देऊन ठेवायची. ओके, म्हणजे बघा मी इथे जे लागते ना तेच इथे देऊन ठेवलं आहे त्या फाईलमध्ये. ओके, म्हणजे ही तुम्ही जी कमांड वापरला आहे ना, ह्या कमांडच्या ठिकाणी ही जरी कमांड वापरला तरीही तुम्हाला सेम रिझल्ट भेटेल. ओके, सेम रिझल्ट भेटेल, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हे एवढं टाईप करण्यापेक्षा फक्त एवढं टाईप केलं तरी बस आहे. म्हणजे फाईलचं -EF हा फाईलचं नाव देण्यासाठी INSTR.txt फाईलचं नाव द्या. आणि कुणावरती ह्या कमांड आहेत ह्या अप्लाय कुणावरती करताय तुम्ही, EMPवरती अप्लाय करताय. ओके, सो यू आर दिस -n फॉर number of lines, -m for file. Okay, you are specifying that file as a input criteria to whom applying your on EMP. Okay, so it gives the same result. Okay, when you apply these and these, okay, you get the same result. Okay, so see here, इथे बघा मी तेच केलं आहे. ओके, मी इथे बघा इथे काय केले बघा, कॅट INSTR नावाची फाईल क्रिएट केली आणि त्याच्या आतमध्ये हे दिले 1P 3,4P असं दिलं आहे त्याच्या आतमध्ये. म्हणजे 2 इन्स्ट्रक्शन दिल्यात, पहिली लाईन प्रिंट करून तिसरी आणि चौथी. आणि सेम मी ते दिले बघा आता, सीड -n-EF ही फाईलचं नाव INSTR आणि EMP दिले. बरोबर आहे का. तर याच्या आतमध्ये काय आहे बघा, पहिली आणि तिसरी चौथी. बरोबर आहे का. तर इथं प्रिंट केले बघा, ही पहिली लाईन आहे म्हणजे ॲक्च्युअल डेटा आपला EMP हा याच्यावरती अप्लाय केला आहे. यातली पहिली लाईन, तिसरी आणि चौथी लाईन, तिसरी आणि चौथी लाईन इथे दिसते बघा, तिसरी लाईन, हे चौथी खालती आहे ती. ओके ओके, इथं पहा तुम्हाला मिळते ती चौथी, पहिली, तिसरी आणि चौथी लाईन तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच काय की ज्या इन्स्ट्रक्शन तुम्ही सारख्या वापरताय ना त्या सारख्या टाईप करण्यापेक्षा त्या एकदाच एका फाईलच्या आतमध्ये सेव्ह करून ठेवा आणि तीच फाईल ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून द्या सीडला द्या. ते सगळ्या इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या फाईलवरती स्पेसिफाईड फाईलवरती अप्लाय होतात. असं काय नाही आहे की तुम्ही इथे एक फाईल दिला आहे आणखी एखाद्या फाईलवरती तुम्हाला सेम अप्लाय करायचं, दुसरी फाईल द्या, स्पेस EMP स्पेस समजा देऊन स्टूड स्पेस देऊन आणखी एका फाईलचं नाव द्या. ओके, म्हणजे एवढ्या आपण ह्याच्या अगोदर जेवढ्या काय कमांड आपण बघितलेत ना त्या फाईलला मी एकच नाव दिले EMP. ओके, तर त्याच्याच पुढं स्पेस देऊन दुसऱ्या फाईलचं जरी नाव दिलं तरी जो क्रायटेरिया तुम्ही अप्लाय करता ना, जसं इथं बघा, ओके इथं पहा, ओके इथं सुद्धा अप्लाय केलं आहे बघा. इथे या लाईनला सुद्धा तुम्हाला काय दिसतं बघा, ह्या लाईनला सुद्धा बघा तुम्हाला. ओके, इथे EMP असं दिसतं बघा. इथे काय दिसतं तुम्हाला, EMP एवढं दिसतं. ह्या लाईनला जर बघितलं तुम्हाला तर EMP एवढंच फाईलचं नाव दिसतं. बरोबर आहे का. तर EMP स्पेस आणि काहीतरी दिलात ना तर त्याच्यावरती सुद्धा ही इन्स्ट्रक्शन अप्लाय होते. ओके, म्हणजे एकाच फाईलचं नाव द्या असं काय नाही, एकापेक्षा जास्त फाईलचे नाव पण तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कंटेक्स्ट ॲड्रेसिंग. कंटेक्स्ट, ओके कंटेक्स्ट ॲड्रेसिंग मीन्स वी आर ॲक्च्युली गिविंग सम काइंड ऑफ पॅटर्न रेफरन्सेस, दॅट इज कॉल्ड एज अ कंटेक्स्ट ॲड्रेसिंग. आता याच्या अगोदर काय केलं होतं बघा, बिफोर दिस वी आर गिवन number of the row like here, see here, इथे मी काय दिलं होतं बघा, लाईनचा नंबर दिला होता 1 ते 2 किंवा 3 ते 5, म्हणजे हा रोचा पहिला रो, दुसरा रो, तिसरा, चौथा, पाचवा हे दिलं होतं मी, म्हणजे पहिला आणि दुसरा रो, तिसरा आणि पाचवा रो असं दिलं होतं. ओके, आता बघा मी सेम सीड फिल्टर ऑल्सो वर्क ऑन पॅटर्न दॅट इज कॉल्ड एज अ कंटेक्स्ट ॲड्रेसिंग. ओके, आता बघा की तुम्ही एखादा पॅटर्न देऊ शकताय, दॅट स्पेसिफिक पॅटर्न इट सर्च ओके टू द फाईल दॅट यू आर स्पेसिफाईड. ओके, लाईक हिअर अँड दॅट पॅटर्न यू हॅव टू स्पेसिफाय इनसाइड फॉरवर्ड स्लॅश.
inside forward slash and as it is that is available okay in that file like here see here बघा इथं मी एक एक्झाम्पल आहे बघा सीड हायपन एन आणि हा पॅटर्न आहे बघा सीड हायपन एन पॅटर्न जो तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे समजा फाईलमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक रो शोधायचा आहे पण त्या रोमध्ये काय पाहिजेत डायरेक्टर असं पाहिजेत आणि डायरेक्टरचं स्पेलिंग असंच पाहिजेत कॅपिटल डी असता कामाने स्मॉलच पाहिजे लक्षात ठेवा हे जे आहे तसंच पाहिजे स्पेलिंग तर हे डबल कोटेशनच्या आतमध्ये आणि पी द्या तर EMPच्या आतमध्ये ते शोधेल आणि लाईक इथे तुम्हाला आउटपुट दाखवले बघा ही लाईन आउटपुट दाखवली ही लाईन आउटपुट दाखवली म्हणजे जिथं जिथं कुठं डायरेक्टर म्हणून असेल जिथं कुठं डायरेक्टर म्हणून असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो रिझल्ट भेटेल जिथं कुठं डायरेक्टर म्हणून असेल तुम्हाला दिसतं बघा ओके ॲक्च्युली इथे CTOR हे आय पडले हे ॲक्च्युली आय नको पाहिजेत ओके तर सेम जसं पाहिजे तसं पाहिजे ओके जसं आहे जसं इथे द्याल ना तसंच ते असेल जिथं तसंच दाखवतं की इथंच ते दाखवतं ओके तरच ते काम करतं ओके तर इथंही पाहू शकता इथं मी केलं आहे इथं पहा इथे दिले बघा ते ओके इथे दिले बघा कॅट EMPच्या आतमधला हा डेटा आहे हा डेटा बघा हा डेटा आहे ओके आता मी इथे दिले बघा सीड हायपन एन आणि हा पॅटर्न दिले बघा फॉरवर्ड स्लॅशच्या आतमध्ये काय दिलं आहे पॅटर्न दिले बघा फॉरवर्ड स्लॅशच्या आतमध्ये पॅटर्न दिले बघा इथे मी काय शोधतोय EMP म्हणजे या EMPमधला ओके EMP जी काही फाईल आहे त्याच्यामध्ये या EMPमध्ये मी काय शोधतोय विवेक तर VIVK स्मॉलमध्ये इथे आहे बघा विवेक ओके जिथं विवेक आहे ती लाईन ते प्रिंट करतं ओके दॅट इज अ पॅटर्न फॉरवर्ड स्लॅश आहे बघा पूर्ण लाईन ती प्रिंट करतं त्यामुळे हे स्पेलिंग जे आहे ना हे आहे तसं पाहिजे त्यात मिस्टेक असता कामा नये कॅपिटल V दिला तरी तुम्हाला उत्तर भेटणार नाही लक्षात ठेवा उत्तर अजिबात भेटणार नाही ओके तर दॅट इज अ पॅटर्न इथे पण परत पुढं पण मी एक्झाम्पल दिले बघा जे तुमच्या नोट्समध्ये नाही आहेत ओके तर इथे दिले बघा जय कॉमा यश इथं जय आणि यश तर इथं काय दाखवतो बघा जयपासून यशपर्यंत जेवढ्या लाईन्स आहेत ना रेंजच्या सगळं प्रिंट करतो बघा इथे दिलं बघा जय हा ओरिजिनल डेटा तुमचा जय इथे जय ललित यश दिसते बघा जय ललित आणि यश तिन्ही लाईन्स त्याने प्रिंट केलं या ओरिजिनल तुमची जी फाईल आहे ना या फाईलमधला डेटामध्ये ते सर्च केलं म्हणजे सीडनं हे पॅटर्न सर्च केलं आहे कशामध्ये EMPमध्ये त्यांनी प्रिंट केलं त्याच्यामध्ये इवन इथं पण आणि दाखवले बघा जादाचे मी घेतलेत काही एक्झाम्पल्स इथे परत आहे बघा परत जयपासून 32,000पर्यंत जिथं काय आता जसं इथे जय नाव घेतं आणि इवन 32,000 कुठे आहे बघा इथं आहे की म्हणजे इथं जर तुमचा ओरिजिनल डेटा बघितला तर इथे दिसेल बघा तुम्हाला जय इथं आहे आणि 32,000 कुठे इथे आहे म्हणजे एवढ्या सगळ्या रेंजमधल्या एवढ्या तिन्ही लाईन्स त्यांना दाखवतं आहे ते इथे तिन्ही लाईन्स दाखवल्या बघा त्यांना हे बघा इथून हे तिन्ही लाईन्स त्यांना काय केलेत दाखवलेत बघा ओके आता पुढं आहे बघा इथं ओके 234पासून 32,000 बघा आता हे ओरिजिनल डेटा तुमचा बघा काय ओके 200 बघा इथूनपासून ते 32,000 ओके इथपर्यंत दाखवते ओके इथे बघा 2 लाईन्सच आहेत त्या 2 लाईन्स त्यांना दाखवतं ओके तर हे अशा प्रकारे ह्याला म्हणतात पॅटर्न मॅचिंग ह्याला काय म्हणायचं पॅटर्न मॅचिंग लक्षात ठेवा ओके तर हा पॅटर्न मॅचिंग म्हणजेच कॉन्टेक्स्ट ॲड्रेसिंग असं समजायला म्हणतो आपण ओके कॉन्टेक्स्ट ॲड्रेसिंग तर ते ह्या प्रकारे काम करतं इथं पण एक्झाम्पल दिले बघा पाटील ओके आणि कॉमा ओके माने ओके तर 2 नावांच्या मध्ये जे काय असेल म्हणजे तुम्ही असंही देऊ शकताय ओके ह्याही रेंजमध्ये पण देऊ शकताय पाटील आणि माने जर असं दिलं तर तुम्ही साहजिकच ही जी काय नावं आहेत त्यांच्या संदर्भात डेटा तुम्हाला डिस्प्ले कराल ते ओके तर पुढचा पॉईंट बघा त्याच्या पुढचा ओके इंटरनल कमांड्स यूज्ड बाय सीड ओके काही इंटरनल कमांड्स आहेत ज्या सीड उपयोग करते ते त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत बघा इथं IADPR असे बरेच ऑप्शन्स आहेत ते आपण बघणार आहोत त्यातलं पहिला बघा रायटिंग सिलेक्टेड लाईन्स टू अ फाईल पहिला बघा आपण रायटिंग सिलेक्टेड लाईन्स टू अ फाईल फॉर दॅट वी हॅव टू यूज W ज्या लाईन्स सीड फिल्टर सिलेक्ट करतो त्या आपल्याला आउटपुटला दिसतात पण तो डेटा आपल्याला जर स्टोअर करून ठेवायचा परमनंटली बघा आतापर्यंत जे आपण बघितलं ना ते सीड अप्लाय केल्यानंतर रिझल्ट दिसतो आपल्याला पण ते तुम्ही क्लोज केल्यानंतर ते जातं पण समजा तोच डेटा सिलेक्ट केलेला जो रिझल्ट मिळतो आहे फिल्टर होऊन तो आपल्याला परमनंट सेव्ह करायचा आहे तर त्यासाठी फॉर दॅट वी यूज W टू राईट
means that is everything that is selected by the seed filter you can write into the specified file. For that you have to use the command, internal command or option, that is w. ओके, सो बघा हे एक्झाम्पल असं बघूयात आपण इथं वाटल्यास, इथं पहा वाटल्यास रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, हा जादाच एक पॉईंट आहे बघा सीडसाठी, पण मी हा जादाच एक पॉईंट घेतला जो तुमच्या आय थिंक सीडचा याच्यामध्ये आहेत का बघतो मी. रेग्युलर एक्सप्रेशन सीडच्या संदर्भानं आहे का, नाही आहे. ओके, तर हा जादाच पॉईंट एक आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो होतो, तुमच्या नोट्समध्ये नसल्यामुळे मी तो का बोललो नाही तुम्हाला, पण सीडच्या संदर्भानं तुम्हाला मी परत दाखवतो. इथं आणखी रेग्युलर एक्सप्रेशनसाठी आहे बघा हा. ओके, रेग्युलर एक्सप्रेशन तो तुमच्या नोट्समध्ये थेरोटिकल पॉईंट नाही आहे तो, तर तुम्हाला दाखवतो मी रेग्युलर एक्सप्रेशन. सीडचा उपयोग करून रेग्युलर एक्सप्रेशन पण कशी होतात. ओके, ही कॅट फाईल, हा फाईल म्हणा डेटा आहे. ठीक आहे, तर बघा आता इथं मी सीडचा उपयोग करून रेग्युलर एक्सप्रेशन देतो आहे, सूत्र एक देतो, एक्सप्रेशन देतो बघा. तर सीड हायपनियन नंतर रेग्युलर एक्सप्रेशन कसं दिलं बघा मी, असं देता येतं. इथं लक्ष द्या, पॉईंट आहे. ओके, तर इथं स्मॉल जे आणि कॅपिटल जे दिले बघा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा, हा स्क्वेअर ब्रॅकेट बरोबर आहे, त्याच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इथं, म्हणजे मला खात्री नाही आहे, मला जय एक एम्प्लॉय ज्याचं नाव जय आहे त्याच्याविषयी मला माहिती पाहिजेत. तर मला हे खात्री नाही आहे की त्याचं जेमधलं जे स्मॉल आहे का कॅपिटल आहे. ओके, तर अशा वेळी लक्षात ठेवा, म्हणजे दोन्हीपैकी काहीही चालतं, स्मॉल पण असेल तरी दे मला, किंवा डिस्प्ले कर, किंवा कॅपिटल असेल तर डिस्प्ले कर. ओके, आणि जयमध्ये असं असतं बघा की जे ए वाय काही जणांचं स्पेलिंग असतं आणि काही जण जे ए आय पण करतात. मग त्यातलं काही मला माहीत नाही की ते वाय आहे काही आय आहे. ओके, अशा वेळी मला ते प्रिंट करायचं आहे, असा डेटा मला पाहिजे. तर त्यासाठी हे अशा प्रकारे रेग्युलर एक्सप्रेशन आहे बघा, ह्याला म्हणतात रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, कारण अगोदर मी याच्यात दिले बघा, जिथं रेग्युलर एक्सप्रेशन दिलेलं नाही, एक्सप्रेशन दिलेलं नाही, फक्त नाव दिले. ओके, तेच नाव त्यानं दाखवले, विवेक मगाशी बघितलं होतं बघा, आहे तसं स्पेलिंग. आता इथं तसं नाही, इथं त्यांनी जास्त थोडंसं कम्फर्टेबल दिले म्हणून इथे दिलं बघा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, इथं सुरुवातीला स्मॉल जे किंवा कॅपिटल जे दोन्हीपैकी काही चालतं. ब्रॅकेट संपल्यानंतर ए, जे ए हे कंपल्सरी पाहिजे, कॅपिटल किंवा स्मॉल जेपैकी काही एक चालतं. ओके, आणि दोन्हीपैकी एक पाहिजे, काहीतरी एक पाहिजे. नंतर ए हे कंपल्सरी पाहिजे, एला हे नाही आहे. नंतर स्टार आहे बघा. ओके, जे ए नंतर स्टार, स्टार याचा अर्थ जे ए नंतर काय पण चालतं नाव. ओके, जसं काही समजा जे ए आणि इथं काय तर शब्द असेल एम आय असं समजूया, तर हे एम किंवा ह्याच्या पुढे काय तर असेल हे, तर काहीही चालतं, यासाठी हे स्टार आहे. किती अक्षर, एच्या पुढे कितीही अक्षर चालतात. ओके, पण सगळ्यात शेवटचं अक्षर दिसतं बघा, सगळ्यात शेवटी काय की एकतर आय पाहिजेत किंवा वाय पाहिजेत. काय पाहिजेत, एकतर आय पाहिजेत किंवा वाय पाहिजेत. ओके, तर ह्याच्याशी मॅच होतं बघा, ह्याच्याशी ती मॅच होतं, म्हणजे जे इथं आलं ए आलं. ओके, नंतर स्टार, स्टार याचा अर्थ झिरो, एक अक्षर चालतं, दोन चालतात किंवा नसलं तरीही चालतं. आता त्याच्या पुढे सगळ्यात शेवटी ही दिसते काय, आय किंवा वाय, आय चालते किंवा वाय चालतं, म्हणजे ह्याच्यामध्ये आय आहे हे चालतं. हे ऑर याचा अर्थ स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे असेल ते म्हणजे ऑर, की हे ती प्रिंट करतं. तसं इथं आणखी एक दिले बघा मी, ललित म्हणून, जे कुठे मॅच होतं बघा, याच्याशी मॅच होतं ललित. तर हे बघा कॅपिटल इथे दिसतं बघा, यल आणि यल, कॅपिटल यल स्मॉल दोन्हीपैकी काही चालतं. नंतर मात्र ए यल आणि आय हे तिन्ही कंपल्सरी पाहिजेत, ए यल आणि आय, ए यल आणि आय हे तिन्ही कंपल्सरी पाहिजेत. ओके, ओके ली, ओके यल ए यल आय, त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर काही अक्षरं चालतात, किती अक्षर चालतात, नंतर ई असेल तरीही चालतं किंवा आणि काही चालतं, मात्र शेवटी काय पाहिजेत, टी पाहिजेत. ओके, हे प्रिंट कर. ओके, ह्याला म्हणायचं दिस इज कॉल्ड एज अ रेग्युलर एक्सप्रेशन. म्हणजे तुम्ही सीडला रेग्युलर एक्सप्रेशन देऊ शकता, सीडला रेग्युलर एक्सप्रेशन पण तुम्ही देऊ शकता. ओके, आता ह्याच्यानंतर जो पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे इंटरनल कमांड्स यूज्ड बाय सीड. त्यातला पहिला पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. ओके, तो परत सांगेन तुम्हाला मी.